मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. वंचित सोबत न आल्यास शिवसेना ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा, तर शेट्टींसोबत न आल्यास हातकणंगले ठाकरे गटाकडे. आंबेडकरांच्या अल्टिमेटमची मवियाकडून दखल. 5 जागांचा सुधारित प्रस्ताव वंचितला सादर. आंबेडकरांच्या भूमिकेकडे आता लक्ष. 28 मार्चला महायुतीच्या जागा वाटपाची घोषणा होणार. अजित पवारांची माहिती. बारामतीवर काही काळ सस्पेन्स ठेवलेलाच बरा, मात्र तुमच्या मनातला उमेदवार देणार, अजित पवारांचं सूचक वक्तव्य. महायुतीतही 3 जागांवरून तिढा. ठाणे, पालघर आणि रत्नागिरीच्या जागेवरून वाद. 3 पैकी 1 जागा भाजपला देण्यास शिवसेनेचा नकार. नाशिक लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आग्रही. भुजबळांच्या नावाची चर्चा. अजित पवारांनी उद्या बोलावली बैठक. महादेव जानकर बारामतीऐवजी परभणीतून निवडणूक लढणार. सूत्रांची माहिती. घड्याळ की कमळावर लढण्याची शक्यता. रासप मात्र पक्षाचं नाव आणि चिन्हावर लढण्यावर ठाम.